वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडेकरांच्या ऑडी गाडीवर पुणे पोलीस कारवाई करणार आहेत। वाहतूक पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे दिवा लावल्याप्रकरणी चौकशी होणार आहे। त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन ही पाटी सुद्धा पाहायला मिळते। या प्रकरणी पोलीस आता काय चौकशी करतात, त्यातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यांच्या ऑडी कारवर 21,000चा दंड सुद्धा ठोठावलेला आहे। आपण पाहतोय वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडेकर यांच्या ऑडी गाडीवर पुणे पोलीस कारवाई करणार आहेत। वाहतूक पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेत। त्यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे दिवा लावलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे। त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी सुद्धा पाहायला मिळते। या प्रकरणी पोलीस चौकशी करणार आहे। त्यांच्या ऑडी कारवर 21,000चा दंड सुद्धा आहे। आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडेकर यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत। त्यांच्या नियुक्तीवरून सुद्धा वाद आता निर्माण झालेला आहे आणि आता आपण पाहतोय पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खरं तर पूजा खेडेकर यांच्या गाडीवर कारवाई करणार असल्याचा निर्णय घेतल्यानंतर काहीच वेळात पुणे पोलिसांचं पथक जे आहे ते पूजा खेडेकर यांच्या निवासस्थान जे पाषाणमध्ये आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावर देखील या कारवाईची सुरुवात पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। पूजा खेडेकर वापरत असलेली जी ऑडी गाडी होती त्यावर जो दिवा लावला होता तो नियमबाह्य असल्यामुळे त्याची चौकशी देखील होणार आहे आणि तसंच ज्या ऑडी गाडी पूजा खेडेकर वापरत होत्या त्याच्यावर जवळपास 21,000 रुपयांचा वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जो फौजदारी जी फी आहे ती देखील दंड जो आहे तो देखील आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि कारवाईला सुरुवात झाली। अगदी धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या माहितीसाठी।